वाणी, आता आपण इथे आहोत ना. खिडकीतून प्रकाश वाटतो. डायनिंग हॉल किचनमधून चहाचा व नाश्त्याचा वास येत होता. घर शांत होता. रुद्र आणि वाणी तयार होऊन खाली येतात. दोघेही थोडे थकलेले, पण मन हलकं झाल्यासारखं. डायनिंग टेबलवर रुद्रचे वडील आधीच बसलेले होते. समोर चहाचा कप. ते दोघांना पाहून बोलतात, वडील या बसा. रुद्र आणि वाणी खुर्ची ओढून बसतात. टेबलवर नाश्ता होता, पण कोणी लगेच खात नाही. थोडा वेळ शांतता पसरते. मग वडील रुद्रकडे पाहतात. वडील, पुढे काय करायचं ठरवलंस का? रुद्र नजर खाली घालतो. रुद्रा, आत्ता काही ठरवलेलं नाही. वडील मान हलवतात. वडील, गेल्या 2-3 दिवसात खूप काही घडलं. त्याबद्दल तुम्ही दोघं एकमेकांत बोलत होता. ते वाणीकडे पाहतात. वडील, पण मला काहीच समजलं नाही. घरात नेमकं काय चाललंय ते. वाणी थोडी अस्वस्थ होते. रुद्र खोल श्वास घेतो. रुद्र, डॅड, आता या सगळ्यांवर बोलून काही फायदा नाही आहे. क्षणभर शांतता पसरते. वडील थोडे कडक आवाजात बोलतात. वडील, तुला कोणी सांगितलं की सगळं काही हातातून गेलंय? रुद्र आणि वाणी दोघेही त्यांच्याकडे पाहतात. रुद्र, सगळं संपलंय नाही का? वडील चमचा खाली ठेवतात. वडील, नाही, सगळं बिघडलंय पण संपलेलं नाही. ते थोडं थांबतात. वडील, यातून बाहेर पडायचा एक मार्ग आहे. रुद्रा आणि वाणी एकमेकांकडे पाहतात, आश्चर्याने आणि थोडी आशा. रुद्र, कसला मार्ग? वडील शांतपणे बोलतात. वडील, तो मार्ग सोपा आहे, पण अजून उशीर झालेला नाही. टेबलवर पुन्हा शांतता, पण यावेळी ती शांतता जड नव्हती. वडील शांतपणे चहाचा घोट घेतात. आवाजात ठामपणा होता. आई, घाई नाही, दबाव नाही. वडील, तो मार्ग कोणत्याही कागदावर नाही. तो इथून सुरू होतो. ते टेबलावर बोट ठेवतात. घरातून. रुद्र थोडा सरळ बसतो. वाणी लक्ष देऊन ऐकते. वडील, कंपनी, नाव, पैसा हे सगळं नंतर. आधी विश्वास परत आणायचा, घरातला आणि स्वतःवरचा. रुद्रा, पण नुकसान खूप झालंय डॅड. वडील मान हलवतात. वडील, नुकसान झालंय, पण तुटलेली गोष्ट परत बांधता येते, फक्त वेगळ्या पद्धतीने. ते रुद्रकडे थेट पाहतात. वडील, आजपासून तू बाहेर काहीही सिद्ध करायचा प्रयत्न करणार नाहीस. आधी इथे राहशील, ऐकशील आणि वाणीला वेळ देशील. रुद्र थोडा आश्चर्यचकित होत. रुद्र, इथे म्हणजे? वडील, हो, घरात लोकांना दूर ढकलून तू मजबूत झालास असं तुला वाटलं, पण खरं बळ जवळ राहण्यात असतं. क्षणभर शांतता. वाणी हळूच बोलते. वाणी, आम्ही प्रयत्न करू डॅड. वडील तिच्याकडे पाहतात. पहिल्यांदाच हलकंसं समाधान दिसतं. वडील, मला परिपूर्णपणा नको, फक्त प्रामाणिकपणा पुरेसा आहे. वडील ते उभे राहतात आणि स्टडी रूममध्ये जातात. रुद्र खोल श्वास घेतो. तेवढ्यात रुद्रचे वडील हातात एक जुनी फाईल आणि एक लिफाफा घेऊन येतात आणि त्यांच्या समोर बसतात. रुद्र आणि वाणी समोर बसलेले. वडील थोड्या थांबून, रुद्रा, मी मार्ग म्हटला ना, तो फक्त बिझनेसचा नाही. रुद्र भुवया उंचावतो. वाणी नकळत रुद्रकडे पाहते. वडील, सिंघाण्या नाव पुढे न्यायचं आहे, पण आता ते नाव कोणाच्या खांद्यावर जाईल याचा निर्णय घ्यायची वेळ आली आहे. रुद्र, डॅड, मला काहीच समजत नाही आहे. वडील टेबलावरचा लिफाफा पुढे सरकावतात. वडील थेट, हे सगळं येणाऱ्या बाळाच्या नावावर करायचं आहे. क्षणभर जणू वेळच थांबतो. वाणीचा श्वास अडखळतो. रुद्रचे डोळे मोठे होतात. रुद्र, काय? बाळाच्या? वडील, हो, तुमच्या मुलामुलींच्या. जोपर्यंत तो बाळ 18 वर्षाचं होत नाही, तोपर्यंत ती प्रॉपर्टी त्या बाळाच्या आईवडिलांच्या नावावर असते
आणि पुढे चालून त्या बाळाच्या नावावर. अर्जुन आणि विराज या दोघांचं लग्न नाही झालंय, त्यामुळे ही संधी तुमच्याकडे आहे. वाणी हळूच कुजबुजते, पण डॅड, आम्ही अजून. शब्द पूर्ण होत नाहीत. वडील शांतपणे बोलतात, मला माहीत आहे तुम्ही नवरा बायको आहात, पण अजून त्या टप्प्यावर पोचलेले नाहीत. रुद्रचे हात घट्ट मुठीत जातात. रुद्र, मग हे सगळं का? वडील उभे राहतात. भिंतीवरच्या फोटोकडे पाहतात. वडील, कारण सिंघानिया घराणं एखाद्या माणसावर नाही टिकत, तर पुढच्या पिढीवर टिकतं. ते रुद्रकडे वळतात. वडील, मला तुम्हाला जबरदस्ती नाही करायची, पण सत्य सांगणं गरजेचं होतं. वाणीचे डोळे पाणावतात. ते खाली पाहते. हात नकळत पोटावर जातो आणि मग थांबतो. भीती, गोंधळ. रुद्र तिच्याकडे पाहतो. पहिल्यांदाच त्याला जाणवतं, ही चर्चा फक्त वारसाची नाही, तर नात्याची आहे. रुद्र हळू पण जड आवाजात, डॅड, आम्ही तयार नव्हतो. वडील, मलाही माहीत आहे, म्हणूनच हा निर्णय आज नाही, पण हा प्रश्न आज तुमच्यासमोर ठेवला. क्षणभर शांतता. या शांततेत न राग आहे, न ओरड, फक्त वास्तव्य. वाणी हळूच रुद्रकडे पाहते. डोळ्यांत धक्का आणि अनोळखी भीती. वाणी खूप हळू, आपण खरंच इतक्या दूर आहोत का? रुद्र उत्तर देत नाही. तो फक्त तिचा हात धरतो. घट्ट नाही, पण सोडणारही नाही असा. वडील, आज निर्णय नको, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वंश जबरदस्तीने वाढत नाही, तो नात्यातून जन्माला येतो. वडील बाहेर जातात. रुद्र आणि वाणी एकटे राहतात. दोघंही हादरलेले, नवरा बायको, पण पहिल्यांदाच आई वडील होण्याच्या विचारासमोर उभे. वाणी कंपणाऱ्या आवाजात, रुद्र, आपल्याला वेळ लागेल ना? रुद्र तिच्या हातावर हलकंसं दाब देतो. रुद्र, हो, पण आता हा प्रश्न टाळता येणार नाही. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.